श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या या लाईक कमेंटमुळे मला आज नवीन व्हिडिओ शेअर करण्याची प्रेरणा मिळाली. 2 दिवस आजारी होते म्हणून देवाची पूजा झाली नाही. आज केस धुवून आंघोळ केली कारण आज होता मंगळवार आणि मंगळवारी मी देवीचा मंगल कलश बदलते, म्हणून मी लवकर आवरून स्वयंपाकाला लागले. मी आज कारल्याची भाजी, वरण, भात, पोळ्या बनवल्या आणि गॅस ओटा स्वच्छ करून देवाची भांडी पण स्वच्छ करून घासून घेतली आणि पूजेला बसली. माझ्या घरी ही माझ्या सासूच्या हातची जुनी देवीची मूर्ती आहे आणि त्यानंतर बघितला तर माझ्या जुन्या कलशाला नारळाला तडा गेलेला होता. ह्यात देवीचा काय संकेत होता मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. असो, मी नवीन नारळ घेऊन कलश मांडण्याची तयारी केली. कलशामध्ये पाणी, नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षत, फुलं टाकून मी देवीला नमस्कार करून मंगल कलश स्थापन केला आणि मी हे प्रत्येक मंगळवारी करते. तुम्ही कधी करता हे नक्की सांगा. ह्या प्रकारे मी संपूर्ण पूजा आवरून एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावून आरती करून घेतली. मी ह्या प्रकारे देवाची पूजा रोज करते आणि देवावर माझी खूप श्रद्धा आहे आणि तुम्हीही कितीही अडचणीत असल्या तरीही श्रद्धा सोडू नका. देव नेहमी आपल्यासोबत असतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.